नावात काय आहे असं म्हणतात, पण याचं उत्तर पिंपरी चिंचवडच्या एका निवृत्त ज्येष्ठ नागरिकाला विचारलं तर ते सांगतील नावात सरकारी कार्यालयाच्या चक्रा, मनस्ताप, 7 ते 8 वर्षांचा संघर्ष आणि सरतेशेवटी झी हेल्पलाईनचा दणका दडलाय। आम्ही असं का म्हणतोय बघूयात झी हेल्पलाईनचा हा स्पेशल रिपोर्ट। हे आहेत पिंपरी चिंचवडचे रहिवासी रमेश त्र्यंबक निकुंभ। 66 वर्षे निकुंभ अहमदनगर जिल्ह्यातील साखर कारखान्यात कामाला होते। पूर्वीचं त्यांचं आडनाव निकम होतं। नोकरीवर असतानाच 11 मार्च 2004 रोजी महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रानुसार त्यांनी आपलं आडनाव निकमचं निकुंभ केलं। त्यानुसार त्यांच्या आधार कार्डवर निकुंभ असं आडनाव लागलं। पण भविष्य निर्वाह निधी कार्यालय, बँकेचं अकाउंट या आर्थिक बाजू सांभाळणाऱ्या खात्यात त्यांचं पूर्वीचं आडनाव निकम हेच होतं। त्या आडनावानुसारच त्यांना 2011 मध्ये भविष्य निर्वाह निधी देण्यात आला आणि निवृत्ती वेतनही दिलं जात होतं। देशात डिजिटल इंडियाचे वारे वाहू लागल्यानं आधार कार्ड लिंक करणं आवश्यक बनलं। नावातील बदलामुळे भविष्यात आपलं आधार कार्ड लिंक होणार नाही अशी भीती त्यांना वाटत होती। म्हणूनच त्यांनी नाशिकच्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयाशी पत्रव्यवहार केला। पत्रव्यवहार करून आपलं काम होईल अशी भाबडी आशा त्यांना होती। मात्र एकाच पत्रावर काम झालं तर ते सरकारी कार्यालय कसलं याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घेतला। त्यामुळे त्यांनी स्वतः नाशिकच्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयाला भेट दिली। पुढे सरकारी कार्यालयाला खेटा मारण्याचा सिलसिला सुरू झाला, पण काम काही केल्या होत नव्हतं। अर्जावर अर्ज केले, पुणे नाशिक अशा चक्रा मारल्या, तरीही काहीच उपयोग होईना। हे जवळजवळ मी 7-8 वर्षापासून पाठपुरावा करतोय। बरेच वेळेस मी येऊन गेलो, पत्रव्यवहार पण केले, परंतु त्याचा काही मला हे रिस्पॉन्स मिळाला नाही। पोस्टाने पाठवल्यानंतर त्याचं काही उत्तर येत नव्हतं आणि प्रत्यक्ष आल्यानंतर बा करू आणि होऊन जाईल, तुम्ही काही काळजी करू नका। आता एकदा आलो तर मला सांगितलं की बा तुमचं होऊन जाईल, तुम्ही परत एकदा अर्ज करा। मी पुन्हा एकदा अर्ज पाठवला, ते 6 महिने झाले तरीसुद्धा मला त्याचं काही हे मिळालं नाही। काही केल्या सरकारी बापू दाद देत नसल्यानं त्यांनी झी हेल्पलाईनशी संपर्क साधला। झी हेल्पलाईनच्या नाशिकच्या टीमनं त्यांना घेऊन भविष्य निर्वाह निधी कार्यालय गाठलं। मात्र सुरुवातीला हेल्पलाईनच्या टीमलाच अडवणूक करण्याचा प्रयत्न झाला। वृद्ध नागरिकालाच दोषी मानून त्याच्या चुका दाखवण्याचा आणि स्वतःचा बचाव करण्याचा केविलवाणा प्रयत्न झाला। सहाय्यक आयुक्तांनी छायाचित्रणाला विरोध केला, मात्र सरतेशेवटी झी हेल्पलाईनच्या दणक्यानं निवृत्त कर्मचाऱ्याचा प्रश्न चुटकीसरशी मार्गी लागला। जे अधिकारी सुरुवातीला आरेरावीवर उतरले होते त्यांनी अखेर निकुंभ यांच्या नावात बदल करण्याची प्रक्रिया लगेचच हाती घेतली। प्रत्यक्ष प्रायव्हेट फंडाच्या ऑफिसमध्ये येऊन सुद्धा प्रयत्न केला, पण मला कोणी दाद दिली नाही। शेवटी मी GTVची हेल्पलाईनची मदत घेतली आणि त्यांच्या याच्याने मी नाशिक प्रायव्हेट फंडाला येऊन ते काम झाल्याची त्यांनी मला ग्वाही दिली। इथं आल्यानंतर माझ्याबरोबर GTVचे लोक असल्यामुळं त्यांनी मला वरच्या ऑफिसरला भेटू दिलं आणि त्यांनी माझ्या घरानं त्यांच्या पुढं मांडलं आणि त्यांनी मग होकार दिला। सरकारी कार्यालय ही जनतेच्या सेवेसाठी असतात। ज्येष्ठ नागरिकांना तर सर्वच खात्यामध्ये प्राधान्य दिले जातं, मात्र सरकारी नियम, संकेत आणि आदेश हे केवळ कागदावरच राहतात। सरकारी खुर्चीची ऊब घेणारे बाबू आपल्या भावनाही खुंटीला टांगून ठेवत असल्याचं निकुंभ यांच्या घटनेमुळे निदर्शनास आलं। म्हणूनच त्यांना न्याय मिळेपर्यंत झी हेल्पलाईनची टीम त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।